नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपल्याला बनवायची आहे 38 साईजची साडी। तर तुम्ही पाहू शकताय ही साडी मला आलेली आहे, ती कोल्हापूरवरून आलेली आहे स्टिच करायला आणि त्यांनी आपल्याला मेजरमेंटसुद्धा त्यांचं त्यासोबत पाठवलेलं आहे। तर बघा, यासाठी मी अस्तर घेतलं आहे, ते 2.25 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि याची साडीची उंची पहिल्यांदा मेजर करायची आणि शिल्लक राहत असेल तर खाली कट करून टाकायचं। आणि हे बघा, खालून एक अशी सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे अस्तर व्यवस्थित सेट आहे की नाही। अस्तर व्यवस्थित सेट करायचं, खालून एकदम सरळ रेषा मारायची आहे। आणि आता काय करायचं आहे, आता हे बघा, आपल्याला साडीसाठी किती मापं लागतात हे तर सगळ्यांना माहीतच आहे। फक्त साडीसाठी 3 मापं लागतात। एक म्हणजे पूर्ण आपला हिप आणि हिप राऊंड आणि दुसरं असतं ते बॉटम, ठीक आहे। आणि कंबर घेत असेल तर बेस्टच आहे। तर आता बघा, इथं आपलं सीट घेर किती आहे त्याचा 4था भाग करायचा आहे आणि इथं 4था भाग हे बघा, जर तुम्हाला 4था भाग येत नसेल तर तुम्ही टेपवर अशा प्रकारे 4था भाग करू शकता। 4 वेळा टेप फोल्ड करून हिपचा 4था भाग तुम्ही काढू शकता, ठीक आहे। तर हे बघा, आता इथं मी हिपचा 4था भाग काढलेला आहे, हे बघा, आणि प्लस त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असे प्रकारे मार्क केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि इथं पण काय करायचं, आता ही जी उभी लाईन टाकते इथं सुद्धा आपण हिपचा 4था भाग घेतोय आणि सरळ असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे, म्हणजे हिपपासून सरळ रेषा। आणि मी हाईटवर का इथं 38 रेडी हाईट पाहिजे, तर मी 3 इंच कमी केलेलं आहे हाईट घेताना, कारण आपण वरती 3 इंचाचा नेपा जोडणार आहे। आणि इथं बघा, इथं आपण हिपचा 4था राऊंड घेऊन पुढं 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, जे की आपल्याला तिथं जे शेप द्यायचा आहे, ठीक आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे सरळ स्क्वेअर आखून झालेलं आहे आणि इथं असं छान जे शेप द्यायचा आहे, तुम्ही पाहू शकताय। व्यवस्थित हलक्या हाताने अगोदर द्यायचा आणि नंतर व्यवस्थित असं ड्रॉ करायचं आहे। आणि आता इथं ज्या पद्धतीने आपल्याला सिंपल पॅन्टचं कटिंग करायचं असते त्या पद्धतीने आता आपण सिंपल पॅन्टचं मार्किंग करणार आहे। आता इथं बॉटम पाहिजे आपल्याला, तर बॉटमचं काय करायचं आहे, तर जेवढं बॉटम आहे त्याच्या निम्म इथं बॉटम घ्यायचा आहे। आणि तुमच्याकडे जर अशी स्केल नसेल तर तुम्ही डायरेक्ट बॉटमचा पॉईंट आणि इथला जे शेपचा पॉईंट डायरेक्ट टेपने सरळ रेषा मारून घेऊ शकताय। आता माझ्याकडं ही स्केल आहे, तर मी या स्केलच्या सहाय्याने असा सरळ शेप देऊन घेते, तुम्ही पाहू शकताय किती छान आलेला आहे। आणि ह्या स्केलने माहीत आहे का, तुम्ही प्लाझो पॅन्ट वगैरे चुडी पॅन्ट व्यवस्थित अत्यंत परफेक्ट शिवू शकता। ह्या स्केलने भरपूर छान फिनिशिंगमध्ये कटिंग पण होते। आता तुम्ही पाहू शकता इथं टेपने जर मी सरळ बॉटम आणि हिप पॉईंट जॉईन केलं असतं तर एवढं व्यवस्थित दिसलं नसतं, पण मी स्केलच्या सहाय्याने ड्रॉ केलं तर हे किती छान ॲक्युरेट एकदम फिनिशिंगमध्ये कटिंग आलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने आपण मार्क केले त्या पद्धतीने हळूहळू इथं आपण कट करून घेणार आहे, ठीक आहे। तर जसं की मी तुम्हाला वारंवार सांगतच असते आपल्या क्लासमध्ये की आपला लेफ्ट हँड रिकामा राहतो, तर तो आपण कापडवर ठेवायचा आहे, जेणेकरून कापड हलणार नाही, ठीक आहे। आणि हा बघा, मध्ये जॉईंट आलेला होता, तो जॉईंट आपण कट करून घेणार आहे, हे बघा, अशा पद्धतीनं। आणि अशा पद्धतीनं आपलं अस्तरवर कटिंग झालेलं आहे आणि आता आपण साडीवर कट करायला घेणार आहे, ठीक आहे। तर मोठ्या मापाची साडी म्हणजे 36 साईजच्या पुढे जर तुम्हाला साडी शिवायची असेल तर पूर्ण 9वार लागते, म्हणजे कोणाची वुमनची नवरीची जर साडी शिवायची असेल तर प्रॉपर 9वारी साडी लागते, ठीक आहे। प्रॉपर 9वारच घ्यायचे, ठीक आहे। आणि 6वार साडीमध्ये मी सांगितले तुम्हाला 32 साईजपर्यंत 6वार साडीमध्ये होते, तिथून पुढं 6वार साडीमध्ये बसत नाही। त्यातले त्यात शाही मस्तानी जर स्टिच करायची असेल तर
प्रॉपर नऊवार साडीच लागते तुम्हाला. म्हणजे इथं मी पण नऊवारच घेतलेली आहे, पूर्ण नऊवार आहे. आणि तुम्ही पाहू शकताय इथं आता मी पदर घेतलेला आहे आणि आपल्याला पदर काढायचा आहे आता इथं. तर पदर कसा काढायचा, तर कस्टमरची जेवढी उंची आहे त्याच्या डबल, ठीक आहे, समजतंय, त्याच्या डबल इथं आपण पदर काढून घेणार आहे. हे बघा, डबल मोजून घेतले. आता इथं मी खाली व्यवस्थित दाखवायला येत नाही, म्हणून मी इथं तुम्हाला माझ्या कटिंगच्या टेबलवरच दाखवते. आणि इथं पदर घेऊन झालेला आहे आणि पदर त्याच्या डबल घेऊन खाली फक्त 10 इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे. म्हणजे जेवढा आपली हाईट आहे त्याच्या डबल घेऊन खालच्या साईडला आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि हा पदर आहे तो माझ्या उजव्या हाताला आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि मी काय सांगते त्याच्याकडे फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष राहू द्या. माझा पदर जो आहे तो सरळ आहे आणि माझ्या उजव्या हाताला आहे. आणि उंचीच्या डबल घेऊन आपण खालच्या साईडने काय केलेलं आहे, तर आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिरका टेप धरून आपण कटिंग करून घेतो आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कटिंग झालेलं आहे आणि हा प्रॉपर पद्धतीनं पदर कट झालेला आहे आपल्याला. आणि हे नंतर आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. आणि हा पदर आता आपण साईडला ठेवून देणार आहे. आता बाकीचं जे पोर्शन राहिलं आहे ते आपण कट करून घेऊया, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, घडी सेट करायला वेळ लागतो इथं, बाकी काही नाही. साडी कटिंग करताना ना घडी सेट करायलाच वेळ जास्त जातो. तर हे बघा, आता माझं तरी इथं टेबलवर मावत नाही आहे, पण ठीक, काय करणार, खाली दाखवायचं म्हणलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसणार पण नाही आहे, अंधार दिसणार आहे. त्यामुळे इथं टेबलवर रिंग लाईट समोर अतिशय छान मला पण सांगता येते तुम्हाला आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसते. तर आता काय करायचं, इथं आपल्याला पाय कट करून घ्यायचेत. तर पाय कट करताना आधी बघून मेजर करून घ्यायचे की आहे ह्या सरळ मापावर पाय बसतेत की नंतर वेगळी घडी घालावी लागते, हे चेक करायचं. कारण पायाची उंची प्लस 5 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. आणि काय वेळेस काय होतं, साड्यांचे काठ मोठे असले की वरच्या साईडला ते बसत नाही आहेत, वर म्हणजे ॲक्युरेट बसतं, पण 5 इंच एक्स्ट्रा जे मार्जिन सोडतो आपण ते राहत नाही. त्यामुळं हे बघा, हे अशा पद्धतीनं मेजर करून घ्यायचं. जर हे असं बसत नसेल तर साडी डबल फोल्ड करून घ्यायची, ठीक आहे. तर साडी डबल फोल्ड करून घ्यायची. तर हा इथं शेप बसतोय का नाही मी एकदा कन्फर्म करते. आणि खरंच जर कटिंग व्यवस्थित असेल, कटिंग फिनिशिंगमध्ये असेल तर साडी पण अतिशय फिनिशिंगमध्ये येते आणि शिवताना अजिबात ताण होत नाही. एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करायची गरज लागत नाही. त्यामुळं कटिंगला वेळ लागला तर लागू द्या आणि हे प्रॉपर पद्धतीनं सेट करून घ्या. आता हे माझं बसतं आहे का नाही हे कन्फर्म घेते. आणि पुढं साडी कुठं तिरकी वगैरे नाही आहे, एक्स्ट्राची गुढी नाही आहे, हे सुद्धा चेक करायचं. कटिंग करताना डायरेक्ट कट करून घ्यायचं नाही आहे हे, ठीक आहे. तर आता हे बघा, हे वरती माझं ॲक्युरेट 5 इंचाचं राहतं आहे, म्हणजे 3 ते 4 चुन्या येतील एवढं राहतं आहे. आणि हे वरचे जे काठ आहेत हे मी कट करून घेते, कारण वर आपल्याला काठाची गरज नाही आहे. जे काठ लागतात ते खाली लागतात आणि हे काठ आहे ते आपल्याला नेप्यासाठी वापरायचे आहेत. त्यामुळे कट करून साईडला ठेवणार आहे, ठीक आहे. हे बरोबर 5 इंचाचं इथं मला जे शेपवर जे आपण प्लेट्स घालतो त्या प्लेट्स घालण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे साडी काय होतं, घेरदार गोळदार दिसते, म्हणून एक्स्ट्रा 5 इंचाचं घ्यायचं असतं आहे, ठीक आहे. तर असं व्यवस्थित मधला जॉईंट येतो आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आणि जे शेपच्या तिथलं त्याच्या आकाराने कट करून घ्यायचं नाही आहे. जो खालचा शेप आहे जे शेपपर्यंत तोच ॲक्युरेट कट करून घ्यायचा आहे. आणि हे पाय एकावर एक ठेवायचे, व्यवस्थित ठेवायचे. हे पायाचं कटिंग तर झालेलं आहे. आता बाकी आहे आपलं पुढचा काष्टा आणि मागचा काष्टा, ठीक आहे. म्हणजे पुढच्या आपल्याला झिगझॅग नेऱ्या आहेत त्या कट करून घ्यायचे. तर आता वेळ लागतो तो ह्या नेऱ्या
सेट करण्यासाठीच वेळ लागतो, त्यामुळं व्यवस्थित बघा. मी ह्या निर्या ज्या घेतलेत त्या 3.5 इंचावर घेतलेल्या आहेत. जर छोट्यांचा आपण साडी शिवत असू तर फक्त 2.5-3 इंचाचं चालतं, पण ज्यावेळेस आपण मोठ्यांची साडी शिवत असतो त्यावेळेस 3.5 ते 4 इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस मेजर करून घ्यायचं बरं का. निर्या व्यवस्थित आलेत की नाही हे मेजर करायचं. आता इथं मी निर्या दाखवलेल्या आहेत. जास्त वेळ गेला असता एक निरी सेट करून तुम्हाला दाखवण्यात. तर आता लास्टच्याच काही 2-3 आहेत त्या मी इथं तुम्हाला दाखवते. तर बघा, आणि जेवढी हाईट मी प्रॉपर पद्धतीनं प्लेट्स टाकलेले आहेत आणि जेवढी हाईट भरते तिथपर्यंतच या घालते. मी मेजर करून घेतले हाईट किती भरते. तर हे बघा, तर इथपर्यंत हाईट येते आहे. आणि आता इथं लास्टची निरी कशी घ्यायची व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मेन म्हणजे लास्टची वरची जी निरी आहे ती व्यवस्थित सेट करता आली पाहिजे. मेन असतं मधली निरी थोडी तिरकी खाली वर म्हणजे पुढं मागं झाली तरी चालते, पण वरची मेन निरी असते आहे जिथं आपण एंड करतो ती निरी प्रॉपर असणं गरजेचं असतं आहे. त्यामुळं ही निरी व्यवस्थित सेट करूनच घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि इथं आपलं फिनिश झालेलं आहे, जे की 38 साईजची साडी बनवतो आहे ते 38 हाईट आपली इथं रेडी झालेली आहे. आणि इथं प्रत्येक निरीवर मी एक निरी सोडून पिनांनी सेट केलेलं आहे, जेणेकरून परत मला त्रास होणार नाही शिवताना. म्हणून पिनांनी सेट करून घेतलं की व्यवस्थित असं शिवता येतं आपल्याला. आणि सरळ असा आकार इथं कट करून घ्यायचं आहे, सरळ स्ट्रेट असं. निऱ्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता काय भरपूर वेगवेगळ्या पद्धती असतात निऱ्या सेट करायच्या, तर मी अतिशय सोप्या पद्धतीने निऱ्या कशा सेट करायच्या हे दाखवलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं निऱ्या सेट. तर अशा प्रकारे आता इथं हाईट पूर्ण उंचीची झालेली आहे. तर आता हे सरळ कट करून घेते मी. ठीक आहे. तर आता बाकी आहे तो बॅकचा काष्टा आहे. आणि ह्या ज्या निऱ्या घेतलेल्या आहेत ना आपण, हे अर्धा इंच सोडून पुढं सरकवलेले आहेत, जेणेकरून झिकझॅक व्यवस्थित दिसेल. सरळ असं दिसलं नाही पाहिजे, खालून तिरकं असं दिसलं गेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता हे एकावर एक किती छान सेट झालेलं आहे. तर अशा प्रकारेच सेट करायचं हे बघा. आणि आता काय करायचं आहे, इथं मी जो आपला पुढच्या निऱ्या कट करून झाल्या होत्या तिथून राहिलेल्यात कपड्यामध्ये मी डबल फोल्ड केलं आणि पॅन्टचा आकार जे शेप होता तो ड्रॉ करून घेते. फक्त जे शेप घ्यायचा. आणि खाली काय करायचं आहे, खाली उंची आहे ती 4 इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि गोलाकार शेप देऊन अशा पद्धतीनं गोलाकार शेप द्यायचा आहे. आणि मागचा काष्टा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, काटाच्या साईडने जे शेप द्यायचा नाही, जे शेप द्यायचा आहे तो पुढची कट बाजू आहे ती, कारण जे शेपवर आपला काष्टा दिसणार आहे शिवल्यानंतर, त्यामुळं हा जे शेप देताना हा मागचा काष्टा कट करताना व्यवस्थित लक्ष देऊन हा काष्टा कट करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं खाली मी गोलाकार शेप दिलेला आहे आणि आपली हाईट आहे ती खालून 4 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, जेणेकरून काष्टा गोळदार दिसावा आणि जास्त फिट्ट नाही दिसलं पाहिजे. उठता बसता अतिशय कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ह्या काष्ट्याचं सुद्धा कटिंग केलेलं आहे आणि निर्याचं सुद्धा कटिंग केलेलं आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने मी शाही मस्तानी साडी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे साडीचं कटिंग तुम्हाला कसं वाटतं मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि साडी शिवून झाल्यानंतर आवर्जून मला सांगा साडीचं कटिंग कसं वाटलं. आणि ह्या साडीचं स्टिचिंग आहे ते तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये मी दाखवलेलंच आहे. तोपर्यंत चलो बाय.